ओके. हॅलो विद्यार्थी मित्रो, आत्तापर्यंत आपण थिअरीचे ऑनलाईन लेक्चर आपण पाहिले. आजपासून आपण प्रॅक्टिकल ऑनलाईन कसं घ्यायचं याविषयी आपण डेमो करून पाहणार आहे. आणि ओव्हरऑल जर आपण विचार केला तर केमिस्ट्री दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. कारण कुठेही जर कधी गेलात तर केमिस्ट्रीशिवाय कोणाचंही काही चालतच नाही. तुम्ही फार्मास्युटिकलमध्ये जा, तुम्ही डोमेस्टिकमध्ये जा, जिथं नाही तिथं तुम्हाला केमिस्ट्री या ठिकाणी पाहायला मिळेल. केमिस्ट्री म्हणजे काय असेल की व्हॉट इज केमिस्ट्री? केमिस्ट्री इज द वन ऑफ द ब्रँच ऑफ सायन्स. देअर आर दी नंबर ऑफ ब्रँचेस. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री. देअर आर व्हेरियस टाईप ऑफ द ब्रँच. The chemistry deals with the study of all the different kinds of matter in the universe, of the ultimate constitution of matter and the phenomenon which occur when the different kinds of matter react with one another. It is called as a chemistry. जे केमिस्ट्री आपण हा विषय पाहणार. आणि केमिस्ट्रीमध्ये आपल्याला एकूण 3 सब्जेक्ट असतील. पेपर 1, पेपर 2 अँड पेपर 3. आपलं केमिस्ट्री जे काय हे सेमिस्टर पद्धती. आणि सेमिस्टर पद्धत प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा असेल. त्याच्यात 60 मार्क हे तुमचे एक्सटर्नल असेल आणि 40 मार्क हे इंटरनल असतील. आणि प्रत्येक पेपरला पासिंग ही वेगवेगळी असणार आहे. 11वी 12वी सारखी नसेल. म्हणून आपल्याला प्रत्येक पेपर हा पास कसा होता येईल त्यासाठी आपण सर्वांनी विचार करायचा. आज आपण केमिस्ट्री प्रॅक्टिकलमधला एक एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे टू डिटरमाइन द आर कॉन्स्टंट. दॅट इज इन शॉर्ट वे द नेम ऑफ द एक्सपेरिमेंट्स. इट इज कॉल्ड ॲज ए इडिओमीटर. किंवा त्याचं नाव जर आपण पाहिलं इथं तर टू डिटरमाइन द गॅस कॉन्स्टंट्स आर इन व्हेरियस युनिट्स बाय इडिओमीटर मेथड्स. ह्या मेथडमध्ये आपण की नेमकं काय पाहणार आहे, थोडीशी जादू पण पाहणार आहे आपण. जादू तुम्ही म्हणाल की जादू काय असेल तर त्या एक्सपेरिमेंटसाठी इडिओमीटरसाठी आपल्याला लागणारे ॲपरेटस काय असेल बघा. हे एक ट्यूब आहे. या ट्यूबचं नाव आहे इडिओमीटर ट्यूब. एक या ठिकाणी यायला आपण वॉटर बाथ म्हणू किंवा पेला या ठिकाणी आपल्याला सांगते. एक तुमचा हा बीकर आहे. दुसरा हा स्मॉल बीकर आहे 100 ml. याच्यात आपण HCl आणलेले आहे. याला लागणारं केमिकल फक्त कॉन्सन्ट्रेटेड एक HCl असेल आणि दुसरं असेल मेटल पीस. मेटल पीससुद्धा आपण या ठिकाणी आणलं आहे. आणि तो मेटल म्हणजे सुरुवातीचा प्रॅक्टिकलला की नेमकं कुठला मेटल आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आणि तो मेटल कुठला आहे त्याचं नावसुद्धा आपल्याला तर आज आपण या ठिकाणी हा मेटल कुठला दिला आहे, त्याची व्हॅलन्सी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार. त्यासाठी बघा हा एक इडिओमीटर ट्यूब आहे. या इडिओमीटरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपण 10 ते 15 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण वापरायचं. हे HCl मी आणलेलं आहे त्या ठिकाणी. टाकताना सुद्धा आपण व्यवस्थित काळजीपूर्वक विचार करायचा. ही ट्यूब जे काय असेल इडिओमीटर ट्यूब असं तिरपी धरायचे आणि याचा हा कोन दिलेला आहे तो कोन व्यवस्थित इथं लावायचा आणि असं हळूवार टाकायचं जेणेकरून आपल्या हातावर किंवा कुठंही ते HCl पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आणि कमीत कमी आपण मी तुम्हाला म्हटलं आहे की 10 ते 11 ml किंवा तुम्ही 8 ml 9 ml बी टाकलं तरी बी काही फरक पडत नाही. आणि या HClमध्ये आपण काय टाकायचं, याच्यात पाणी टाकायचं. म्हणजे हे वॉटर आहे आणि हे वॉटर मी या HClमध्ये टाकतो आहे बघा इथं. म्हणजे काय करतो आहे थोडक्यात की डायल्यूट करतो आहे. तुम्ही 10वीपर्यंत किंवा 11वी 12वीपर्यंत नंबर ऑफ रिॲक्शन या ठिकाणी पाहिलेल्या असतील बघा. कंडेन्सेशन रिॲक्शन असेल, डिकार्बोऑक्सिलेशन रिॲक्शन असेल, देर नंबर ऑफ रिॲक्शन, सिम्पल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असेल. म्हणजे याच्यात आपण ह्या रिॲक्शनमध्ये ही एक मेथड या ठिकाणी पाहणार आहे. थोडक्यात या रिॲक्शनचं समजा आपण हा एक मेटल पीस या ठिकाणी दिलेला. हा जर समजा मी या ठिकाणी याला Mg म्हटलं की Mg प्लस HCl याची जर रिॲक्शन केली आपण Mg प्लस HCl अँड टू फॉर्म MgCl2 अँड EH2. जो H2 जो काय असेल हायड्रोजन गॅस हा कसा तयार होतो, कसा आपल्याला दिसतो ते आपल्याला या ठिकाणी पाहणार. हायड्रोजन गॅस दिसत नाही पण तुमच्यासमोर या ठिकाणी ट्यूब भरलेली बघायचं. आणि ह्या ट्यूबमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट काय पाहिजे आहे की एअर बबल कसा असतो तेही आपण विचार करायचा. तर तुम्हाला मी या ठिकाणी एअर बबल दाखवतो आहे बघा. या ठिकाणी हा जाताना या ठिकाणी बघा हा एअर बबल असेल बघा. या ठिकाणी परत तो खाली येतो आहे. ह्या इडिओमीटर ट्यूबमध्ये आपल्याला एअर बबल बिलकुल राहता कामा नाही.
त्यासाठी आपण काय करायचं की ही ट्यूब आहे ना, इडोमीटर ट्यूब ही फुल पाण्याने भरायची. पण आता ड्रॉबॅक याचा कसा असेल की काही मुलींचा अंगठा हा छोटा असेल, काही मुलांचा अंगठा मोठा असेल, तर त्यामुळे त्याच्यात एअर बबल्स राहणारच नाही. पण जर समजा राहिलास, बघा इथं मी परत या ठिकाणी दाखवतो तुम्हाला की एअर बबल कसा असेल. परत एकदा आपण या ठिकाणी बघायचं. बघा हा बारका आपल्याला एअर बबलवरती जाताना दिसतो. बघा या ठिकाणी हा सुद्धा एअर बबल या ठिकाणी जातो. मग हा हे जे काही इडोमीटर ट्यूब असेल पाण्याने भरलेले, हा एक पेला या ठिकाणी, या पेल्यामध्ये ही इडोमीटर ट्यूब उलटी करून ठेवायची आपल्याला. मग तुम्ही म्हणणार की उलटी केल्यानंतर हे सगळं सोल्युशन पाण्यातच जाणार. पण पाण्यात नाही जाणार, कारण आपल्याला हा पेला तुम्हाला जेवढा पाहिजे असेल तेवढा तुम्ही भरायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये एअर जाता कामा नाही. एवढी एक काळजी घ्यायची. आता बघा इथं की मी ही ट्यूब जी काय असेल इडोमीटर ट्यूब ही कशी ठेवते तेवढी एक आपण ॲक्शन करायची. माझ्याकडे फक्त ॲक्शन आपण पाहिजे. मी जर कधी समजा अजून मी एअर बबल काढलेलं नाही, लक्ष ठेवायचं आहे. ही जर कधी ट्यूब मी अशी धरलेली आणि फक्त असं जर कधी केलं तर व्यवस्थित मला ही ट्यूब या पेल्यामध्ये ठेवता येऊ शकते. पण बरेच वेळा काय करतात विद्यार्थी, या ट्यूबला असं धरतात इथं आणि ठेवतात आणि असं वाकडं होतात. एवढं वाकडं व्हायची काही गरज नाही. काही विद्यार्थी काय करतात की दुसरा हात या ठिकाणी वापरतात आणि हातामध्ये परत ते असं वाकडं होतात. तर असं वाकडं बी व्हायचं नाही. काही काय करतात असं धरतात आणि असं पाण्यामध्ये ठेवतात, तरी एअर बबल जाणार आहे. म्हणून आपण काय करायचं, ही ट्यूब पहिल्यांदा व्यवस्थित पाण्याने फुल भरायची, जेणेकरून त्याच्यामध्ये इतकंसाही एअर बबल जाणार नाही याची काळजी घ्यायची. टाकताना सुद्धा बघा या ठिकाणी मी या पेल्यामध्ये ही इडोमीटर ट्यूब आहे ना व्यवस्थित टाकतोय, उलटी करणारे, पाणी बी याच्यामध्ये एकदम फुल भरणारे, जेणेकरून त्याच्यामध्ये एअर बबल राहणार नाही, जाणार नाही. बघा या ठिकाणी ही इडोमीटर ट्यूब तुमच्यासमोर आहे आणि मी फुल असं केलेलं आहे, तर कुठेही आपल्याला एअर बबल्स याच्यात दिसत नाही. आणि असंच धरायचं. मी आता जसं उभं आहे याच पद्धतीने आपण ही इडोमीटर ट्यूबला पाण्यामध्ये सोडायची, पाण्यात आतमध्ये जाऊ द्यायची आणि अंगठा हळूच काढायचा त्याच्यातला. बघा या ठिकाणी कुठंही आपल्याला याच्यामध्ये एअर बबल जाताना दिसत नाही. मग या ठिकाणी बघ ही ट्यूबला आपण काय करायची, इथं हे लोखंडी स्टँडला असं लावायचं, फिट करायचं नाही. फिट जर कधी केलं तर इडोमीटर ट्यूब फिट होईल आणि फुटेल. तर त्याची काळजी फक्त थोडंसं सैल, जेणेकरून ती इडोमीटर ट्यूब आपल्या अंगावर येणार नाही. मग आपण या ठिकाणी काय करतोय की इडोमीटर ट्यूबमध्ये हे जे काही मेटल पीस असेल, हा अननोन मेटल पीस आहे असं आपण समजायचं. किंवा तुम्हाला माहिती असेल दिला असेल अननोन मेटल, त्याचं वेट आपल्याला घ्यायचं आहे आणि या मेटल पीसचं वेट मी घेतलेलं आहे आणि ते मेटल पीसचं वेट आहे 0.40 म्हणजे 0.040 म्हणजे 40 ग्रॅम. आपण या ठिकाणी याला थोडीशी पॉलिश करायची. हां, याला पॉलिश, तर तुम्ही म्हणणार की आता पॉलिश कशाने करायची, पॉलिश पेपर तुम्ही आणत बसणार, काही नाही करायचं. याला फक्त आपल्या अंगठ्याने काय करायचं, जस्ट याला असं करायचं. कारण काय आहे, हे मेटल पीस आहेत आणि हे मेटल पीस काय होणार, करोजन होणार आणि करोजनमुळे काय होणार की रिॲक्शन फास्ट होणार नाही. आपल्याला रिॲक्शन काय करायचे की Mg प्लस HCl, नॉट ओनली Mg, इफ यू कॅन यूज जे झिंक मेटलसुद्धा आपण या ठिकाणी यूज करतात. आणि याला पॉलिश केल्यानंतर याची जस्ट आपण काय करायची, इथं गुंडाळी करायची. एक अशी गोडी तयार करून टाकायची. बघा इथं ही गोडी आपण तयार केली, हे तुमच्या समोर या ठिकाणी दिसते. बघा हे फक्त असं केलं आणि हे मेटल पीस आपण ह्या इडोमीटर ट्यूबमध्ये आपण त्याला इन्सर्ट करायचं. तुमच्यासमोर हे इडोमीटर ट्यूब फुल भरलेली आहे. इडोमीटर ट्यूबमध्ये इतकासाही गॅप नाही, इतकासाही एअर बबल्स नाही आहे. ही मेटल पीस मी याच्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर याच्यातलं पाणी म्हणजे काय असेल, HCl म्हणजे त्याच्यात ॲटोमॅटिक गायब होणार. तुम्ही म्हणाल की कसं काय गायब होणार, अंधश्रद्धा आहे. ज्याला एखादा स्त्रोत आपण श्लोक म्हणू या ठिकाणी, किंवा एखादा गायत्री मंत्र येत असेल, तर त्याच्याकडून ही इडोमीटरमधलं पाणी ॲटोमॅटिक गायब होईल. मला एक गायत्री मंत्र येतोय, मी तो तुम्हाला म्हणून दाखवतो. बघा इथं की ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो न प्रचोदयात, मी असं मंत्र म्हटलेलं आहे आणि मी याला असं जादू मंत्र म्हटलेलं आहे आणि याच्यातलं पाणी ॲटोमॅटिक गायब होऊन जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे एक अंधश्रद्धा आहे. आपल्याला बऱ्याच वेळा की डोंगू बाबे जे का असतात ते हात लावतात, म्हणतात की आपल्याला गोड होईल, तुमचा हात गोड राहील, मी याच्यामध्ये पाण्यामध्ये आग लावतो, नारळामध्ये आग लावतो, नारळामध्ये असं असं करतो, असे बरेच आपल्याला काय काय सांगत असतात. पण तसाच हा एक केमिस्ट्रीचा एक पार्ट आहे आणि ह्या पार्टमध्ये आपल्याला हे मेटल पीस जे का असेल याला रिॲक्शन आपण या ठिकाणी म्हणू आणि हे मेटल पीस आपण या इन्सर्ट आपण करू म्हणजे युडिओमीटर ट्यूबमध्ये आणि याच्यातलं पाणी जो का असेल हे ॲटोमॅटिक आपण गायब करणार. बघा इथं तुमच्यासमोर आपले दुधे सर हे आतमध्ये टाकताय आणि टाकल्यानंतर बघा ती युडिओमीटरची ट्यूब म्हणजे ते मेटल जे का असेल ते मेटल पीस वरती येणार. बघा इथं रिॲक्शन तुम्हाला जाताना दिसते, इथं थोडंसं गॅस वगैरे बघा इथं जाताना आपल्याला दिसतंय त्याच्यातलं आणि बघा हे असं रिॲक्शन होते. म्हणजे रिॲक्शन काय होतं या ठिकाणी की जी MG मेटल पीस दिलेली जी का होती ती MG मेटल पीस बघा इथं वरती जाताना आपल्याला दिसतंय आणि इथं काय तयार होणार तुमचा MgCl2 आणि इथं तुमचा तयार होणार. बघा इथं तुम्हाला म्हटलं होतं की मंत्र वगैरे काय अंधश्रद्धा आहे, माझा विश्वास आहे देवावर, पण तुम्ही म्हणणार की इथं हे काय होतं आहे. फक्त काय असेल आपण केमिस्ट्री या ठिकाणी पाहतोय आणि ते Mg प्लस HCl आणि जो हायड्रोजन आपण तयार करतो बघा इथं हा दिसत नाही आपल्याला, पण हा काय असेल तुमचा हा हायड्रोजन गॅस असेल. हां, आणि हे असं करत असताना जर तुम्ही नुसतं शांत उभं राहायला बघत राहिलात तर रिॲक्शन कंप्लीट होत नाही. म्हणून याला काय करायचं, जस्ट स्टर करायचं किंवा याला पॅकिंग करा तुम्ही या ठिकाणी, जेणेकरून काय होईल की हा MG मेटल जो का असेल हा कम्प्लिटली डिझॉल्व होईल आणि डिझॉल्व झाल्यानंतर याच्यामध्ये लेवल जी का असेल ती आपल्याला मोजायची. एक हायड्रोजन गॅस लेवल आणि दुसरे असेल वॉटर लेवल. या दोन लेवलनुसार आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन टेबल आपण लिहिलेत, आपल्याला सर सांगतीलच, म्हणजे दुसरे सर आपल्याला सांगणार आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असेल एकदम व्हेरी सिम्पल आहे. एक्सपेरिमेंट पण एकदम सोपं आहे, काही कठीणच नाही या ठिकाणी. तर आता दुजे सर आपल्याला याविषयी इंदुलकर सर या की आता पुढचं सांगायचं तुम्ही. इंदुलकर सर आपल्याला हे पुढचं सांगणार आहेत. बघा इथं रिॲक्शन चालू आहे, जोपर्यंत मेटल आहे तोपर्यंत तो मेटल आहे तो रिॲक्शन तोपर्यंत चालूच राहणार आहे. आता इंदुलकर सर तुम्हाला हे पुढचं हायड्रोजन गॅस कसं मोजायचा आणि वॉटर लेवल कसं मोजायचे आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तुम्हाला सांगते. कारण आपण सर्वजण तुम्हाला FYBSCला केमिस्ट्रीला शिकवतात, तर आपण इंदुलकर सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपण पुढचं सांगावं दिसेल. Okay, hello student, welcome to chemistry laboratory. Already the experiment. So what is the experiment? What is the procedure behind that? This one is explained by Professor Salunke sir. So short points regarding this experiment I am going to explain it first, then I will directly go to observation table and followed by calculations and results. So students, you know the aim of the experiment is to determine the gas constant. So we are going to determine the gas constant by various methods. Among that, this is the one of the method. This method becomes the hydrogen displacement method. So here hydrogen is going to displace by some metal and that metal is more reactive than hydrogen. So whatever hydrogen is liberated, that liberated in the form of gas, and we know the ideal gas equation, that is PV is equal to nRT. So here for expressing any gas it's required the four parameter, that is pressure, volume, amount of gas and temperature. If we know this parameter, then we are going to express the gas constant, okay, universal gas constant. So already Salunke sir explained this experiment. This tube
So this tube becomes your idiometer. So idiometer becomes simply a long glass tube, long graduated glass tube. Here marking is there. So this marking is for measurement of gas. Okay. So after the reaction, okay, reaction becomes, you know that reaction Mg plus twice HCl, you will get MgCl2 plus H2. Okay. So whatever hydrogen present in HCl, that is replaced, okay, or you can say the displaced by hydrogen, and this hydrogen is collected here. So we know first we took that metal piece, okay, Mg metal piece. So we reported the weight of that metal piece. Okay. So first you have to measure the weight of metal piece, that we have to write on observation table, then insert that metal piece in this idiometer, and after the reaction, okay, after inserting this one, reactions takes place. So wait for some time, so that all metal is going to displace with hydrogen, and hydrogen is liberated here. Okay. So second part of the observation table is you have to measure the volume of gas liberated. Okay. So here it's reported, the volume is mentioned on the tube. So that volume we know we are measured in units of ml or centimeter cube. So here it's showing around, yeah, it's 37.2 centimeter cube. Okay, 37.2 centimeter cube. So you have to write this one in observation table. Then you have to measure the height in centimeter. So height of solution in idiometer in centimeter, and that height you have to measure from the level of the water. Okay. So whatever the upper level of the water, you use that upper level of the water, and from this one you have to measure the height. So see, the height is 34.5 centimeter. Okay. So 34.5 centimeter is the height of this one. So these parameter required for the observation. So here our experimental part is complete. Okay, whatever we did in experiment, we have to do in experiment, that part is complete. Then we have to come on observation table. Okay, Rauda sir. Okay, so after doing the experiment, you have to measure the parameter. That parameter we have to return in observation table. So this is our observation table. In observation table, what we have to write? So first we have to write weight of metal piece. So whatever the metal piece, we use the Mg metal piece. That Mg metal piece we use here. We measure the weight of that metal piece on. Okay, we measure the weight on balance, and we got this one is 0.040 gram. Okay, so in gram we got this one 0.040 gram, that is the weight of metal piece. Then we measure the volume of hydrogen gas liberated. So that volume we got 37.2 centimeter cube. Then we measured the height of solution in idiometer. Okay, so that height we got 34.5 centimeter. So these parameter, okay, we got from the experiment. Then you have to take the room temperature, because we know whatever the pressure we are going to use, on that pressure the temperature is going to affect. So room temperature is important. So we have the room temperature T in degree Celsius. So now the room temperature is 28 degrees Celsius. Then we have to convert that temperature into Kelvin. Okay, so we know how to convert degree Celsius into Kelvin. We have to just add simply 273 on degree Celsius. You will get the temperature in Kelvin. Then this parameter is required because whatever the pressure hydrogen is liberated, okay, that hydrogen is not the dry hydrogen. So we want the pressure of dry hydrogen. So for that it's required the barometric pressure, and this barometric pressure is measured in our laboratory. So in centimeter unit it's become 71.4 centimeter.
Okay, so actually this one is 76 centimeter at sea level. So we know Baramati place is having the higher altitude, so because of that this pressure is 71.4 centimeter. Then this again one more parameter is required to determine the dry hydrogen pressure, so that is the aqueous tension, and this aqueous tension we have this aqueous tension is depends on temperature. In appendix we have this value, and this value at 28 degrees Celsius is 2.825 centimeter. So our observation table is complete now. So these parameters are required for doing the calculation. So while doing the calculations, first of all we know this is the reaction. Okay, so this the reaction that we did in idiometer, that is Mg plus twice HCl gives MgCl2 plus hydrogen. So hydrogen gas is liberated. On basis of this liberated hydrogen, how much amount of hydrogen is liberated, what is its pressure, what is its temperature, based on that, by using the ideal gas equation we are going to find out the gas constant, because we know the ideal gas equation, that is PV is equal to nRT. Now barometric pressure is given, okay, that's all already here. So aqueous tension is also there. Now comes to the calculation part. Now the first step of doing the calculation is, first we have to find out pressure. Okay, so this pressure is dry hydrogen pressure, and according to formula this becomes barometric pressure minus in bracket aqueous tension plus H upon 13.6. Here 13.6 is the density of mercury. Okay, so whatever we are measuring with the help of mercury. Now by using this one, just put the value of barometric pressure, aqueous tension, height of solution, you will get the value of P. Okay, that value of P you will get in centimeter, because we use the aqueous tension in centimeter, barometric pressure in centimeter, height in centimeter, so whatever pressure you will get in centimeter. Then the next parameter we required, that is the mass of liberated hydrogen. Okay, so this mass of liberated hydrogen, how we will get this formula, because we know this reaction, and from this reaction, okay, it is clear that 1 mg replace 2 hydrogen. Okay, 1 mg replace 2 hydrogen, so that we will get 1 H2O. Okay, so based on this one we will get this formula. Okay, for 1 mole of magnesium corresponds to 2 moles of hydrogen. Then we know this is the molecular weight of magnesium, and this one is molecular weight of hydrogen. So based on that, how much W we use, from that we can find out how much mass of liberated hydrogen. Okay, so barometric, pressure we got M, right? Then we have to find out the R. Okay, we have to find out R, that is universal gas constant, and that is the aim of our experiment. So we know, according to ideal gas equation, PV is equal to nRT. Just rearrange that equation, we will get the R is equal to PV upon NT. Okay, so here P is the pressure, what we determine first here. Then V is the volume of gas, N is the amount of gas, and T is the temperature of gas. Now here N is the number of moles. Okay, N is number of moles. Now we know the number of moles, nothing but mass divided by molecular weight. So mass in gram divided by molecular weight. So you can say here becomes N is equal to M by 2, because molecular weight of hydrogen is 2. So PV divided by M by 2 T. So again here you can rearrange this one, you will get the final expression, R is equal to 2 PV upon MT. R is equal to 2 PV upon MT. Now based on this equation, okay, based on this equation, we are going to find out R in different unit. How? We know we are going to measure pressure in different unit. So if you measure the pressure in liter atmosphere, atmosphere, volume in liter, temperature in Kelvin,
So that times you will get the value of R in liter atmosphere per Kelvin per mole. Okay. If we use the another unit of P, another unit of V, accordingly you will get different unit of R. Now universally we know the R is expressed, okay, value of R already you know, that is R becomes 8.314 joule per Kelvin per mole, or 8.314 into 10 raised to 7 erg per Kelvin per mole, or you can have 1.987 calories per Kelvin per mole, or 0.08205 liter atmosphere per Kelvin per mole. So whatever the pressure, volume, temperature and mass unit you are going to use, based on that we have different unit of R. Okay. Now see, after calculating the R, you have to express the R in result table. So see, this is the result table. ये focus करा. Okay, so here R is expressed in different unit, that is okay, and whatever its expected values are given, but we will not get this expected values because whatever the gas is liberated is not perfectly ideal gas, so we liberated the hydrogen gas. So based on that we will get the values of R, but that values are not so far from these values, but it's around these values. Okay, so how much value will deflected, that one we are going to calculate by using this formula, that is percent error in R. Okay, so with the help of this formula we are going to measure the error and we have to report this result table. So that much we have to do in our experiment. Okay. Okay, thank you.